पोलिसांच्या ज्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडलेले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आणि पत्रकार परिषद सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार बंधूंना मी मनापासून धन्यवाद मानतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात। मीरा भाईंदर फार गहन विषय आपण आता घेऊन आपण या ठिकाणी चर्चा चालू करणार आहोत। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक फार मोठे मोठे भ्रष्टाचार, फार मोठे मोठे कांड होत आहेत, पण आजपर्यंत काय तर कुठले सगळे नेते येतात, गप्पा बसतात वगैरे, सगळं ठीक आहे। पण फार गहन विषय असा आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कर्मचारी जे कामाला आहेत कॉन्ट्रॅक्टी पद्धतीच्या याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना 2-2, 3-3 महिना पगार नाही। 2-2, 3-3 महिना पगार न करता त्यांच्यावर कामाची जबरदस्ती केली जाते। फायर ब्रिगेड असू दे, गार्डन असू दे, वृक्षतोड असू दे, परत पशु जे विभाग आहे यांचे 2-2, 3-3 महिने पगार नाही। डॉक्टर जे BMCचे लोकांचे आरोग्यासाठी काम करतात त्यांना 2-2 महिने पगार नाही। तर हे निर्लज्ज अधिकारी जे हे नाही, आता माज आता उतरवण्याची वेळ आलेली आहे। अनेक लोकांनी पत्र पाठवली आहेत, अनेक पक्षांनी पाठवलेले आहेत। महाराष्ट्र निर्माण सेनेने पण वारंवार त्याचा आवाज उचललेला आहे आणि आवाज उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेमेंट होतं। ह्याचा अर्थ कुठेतरी ही माजलेले जे अधिकारी आहेत ह्यांना कुठेतरी वटणीवर आणण्याचे आता दिवस आलेले आहेत। आता महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे आम्ही जे सर्व पदाधिकारी यांनी आता ठरवलं आहे, आता कुठेतरी हा याचा अंत व्हायला पाहिजे आणि असा त्यांना धडा शिकवायला पाहिजे की जेणेकरून आयुक्त असतील किंवा दुसरे अधिकारी जे माजलेले आहेत, या आयुक्तांना मी दोष देणार नाही, कारण सन्माननीय शर्माजी आता आलेले आहेत आणि त्यांना अजून मैदान कळलेलं नाही। आता मैदान त्यांना कळायचं पाहिजे, बाकी आहे, पण तरी पण त्यांची जबाबदारी पण बनते की ह्याच्यावर कुठेतरी अंकुश बसावा। म्हणून मी मीरा भाईंदर महानगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे आयुक्त साहेबांना। आयुक्त साहेबांना हे पत्र दिल्यानंतर ह्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की जे सगळं डिपार्टमेंट आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत जे जे त्यांनी दिले आहे, मग वार्डन असू दे, डॉक्टर असू दे, गार्डन असू दे, परत नगरपालिकेचे अग्निशमन दल असू दे, फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। 2-2 लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी कामगार भरती केले जातात। काही अधिकाऱ्यांची नावं माझ्याकडे आहेत, ते पण मी ओपन करणार आहे लवकरात लवकर। मी 10 दिवसाच्या अल्टिमेटम ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ह्या पत्रामध्ये 10 दिवसाचं अल्टिमेटम टाकलेलं आहे आणि 10 दिवसामध्ये जर यांनी मला वेळ दिलेली नाही आणि त्या वेळ दिल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे अधिकारी दीपक खांबीत असतील, पानपट्टे, कल्पिता पिंपळे मॅडम, सचिन बांगर, प्रसाद शिंगटे, सुनील यादव, आरोग्य अधिकारी पडवळ, अग्निशमनचे प्रकाश बोराडे, अभियंता शरद नाणेगावकर, ऑडिटर सुधीर नाकाडे, हे सर्व मला अधिकारी त्या ठिकाणी पाहिजेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ज्यांना तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी पाहिजे, कारण दूधचं दूध पाणीचं पाणी करणं गरजेचं आहे। आतापर्यंत लोकांनी भरपूर आश्वासनं दिली, लोकांनी भरपूर त्याच्यामध्ये पत्रव्यवहार केला आहे, पण आम्ही आगळा वेगळा पत्रकार परिषद घेण्याचं कारण ते आहे। आता कालच तुम्ही बघाल सन्माननीय नरेंद्र मेहता कामगार मंत्र्यांना भेटून आले। एवढ्या दिवस कुठे होते नरेंद्र मेहता? एवढ्या दिवस कुठे होते? एवढ्या दिवस अन्याय होतो, 2-2, 3-3 महिना पगार मिळत नाही। ही बातमी आलेली आहे, नवराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आली आहे आणि त्यांच्याबरोबर कोण आहेत? ध्रुवकिशोर पाटील, हे कॉन्ट्रॅक्टर मीरा भाईंदरचे, आणि हेच न्याय मागायला जात आहेत। एवढे दिवस कुठे होते? जर तुम्हाला खरोखर न्याय मिळायचा तर तुम्हाला तिथे कामगार मंत्र्यापर्यंत जायची गरज नाही। तुम्ही याच ठिकाणी आयुक्तांना सांगितल्यानंतर, उपायुक्तांना सांगितल्यानंतर काम व्हायला पाहिजे। तुम्ही आमदार आहात, आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते नाही आहात। तुम्हाला हे ढोंगीपणा करा, आत्ताच तुम्हाला आठवलं का? आत्ताच तुम्हाला आठवलं की तुम्ही कामगार मंत्र्यांना भेटायचं आणि कामगार मंत्र्यांना न्याय होऊ देणार नाही, अन्याय होऊ देणार नाही, असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। ह्याच्या अगोदर कुठे होते तुम्ही? 2-2, 3-3 महिने पगार नाही, लोकांना PF नाही, ESSC नाही। तर मी तुमच्या माध्यमातून या ऑन रेकॉर्ड सांगतोय, मी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात कोर्टामध्ये जातोय। माझा वकील सगळं रेडी करून ठेवलेले पत्रबाजी, मी आता 2 ते 3 दिवसात कोर्टामध्ये जातोय मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात। कारण प्रिन्सिपल एम्प्लॉयर महाराष्ट्र मीरा भाईंदर महानगरपालिका आहे। प्रिन्सिपल एम्प्लॉयरची जबाबदारी असते की कॉन्ट्रॅक्टरला PF मिळतो का नाही, ESSC मिळतो की नाही, त्याचं ग्रॅज्युटी मिळते की नाही, हे सगळं त्यांची जबाबदारी असून सुद्धा हे झटकण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिका करते। तर त्याच्या विरोधात मी कोर्टात जातोय आणि तुम्हाला मी सांगतोय, जर 10 दिवसामध्ये जर आयुक्त साहेबांनी मला वेळ दिली नाही तर मी हा दगड आणलाय बघा, हा दगड आहे ना आयुक्तांच्या गाडीवर पडणार आहे। हा दगड हे लक्षात घ्या, हाच दगड, हा तुम्ही फोटो काढून घ्या। माझ्यावर कुठला गुन्हा दाखल झाला तरी चालेल, संदीप राणेवर, महाराष्ट्र निर्माण सेनेवर,
पण मी हा दगड कुठल्या तरी आयुक्तांच्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांच्या डोक्यात टाकणार, गाडीवर टाकणार आहे आणि ह्याची बातमी पुरी महाराष्ट्रावर होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतोय. आणि हाच दगड तुम्ही फोटो काढून घ्या. माझ्यावर कुठला गुन्हा दाखल करायचा मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. 2 दिवस 10 दिवस कामगारांच्या हितासाठी जर मला जेलमध्ये जरी जायला लागले तरी महाराष्ट्र सेना ऐकणार नाही. मी हा विषय धरून धरणार आहे. 10 दिवसाचा मी अल्टिमेटम दिलेला आहे. हा दगड बघून ठेवा, तुम्ही फोटो काढून ठेवा. हाच दगड त्या आयुक्तांच्या गाडीवर पडणार आहे. मला 10 दिवसाची मी त्यांना अल्टिमेटम दिलेली आहे. 10 दिवसाच्या आतमध्ये मला वेळ पाहिजे. नाही दिली तर मला माहिती आहे काय करायचं. जे माझं कुठलाही गुन्हा माझ्यावर दाखल होते मी गंभीर घेतलं आहे आणि मी मनापासून तयारी केलेली आहे की गुन्हा घ्यायचा अंगावर. त्यामुळे जर खरोखर हे लोक निर्लज्जपणाचा जर नसेल तर हे लोक मला वेळ देतील. आणि मी माझं जे पत्रावर सगळं केलेलं आहे. मी आता CP साहेबांना पण पत्र लिहिणार आहे. मी पत्रकार परिषद या टायमाला घेतलेली आहे. माझ्यावर कुठला गुन्हा दाखल झाला पण हा नाही तर हाच दगड, ह्याचा दगडाचा फोटो पण मी CP साहेबांच्या लेटरवर लावणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आयुक्त साहेब असतील, उपायुक्त असतील, पानपट्टे असतील, दीपक खांबेत असतील, यांना जे कलाकार, जे जुने कलाकार बसलेत ना, गुंड, व्हाईट कॉलरचे जे गुंड बसलेत, त्यांना माझ्याकडनं कळकळीची विनंती आहे की मला तुम्ही वेळ द्या. आणि समोर कॉन्ट्रॅक्टर आणि आयुक्त, उपायुक्त जे तुमचे कर्मचारी असतील ते, आणि काही अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत लोकांकडनं, आम्ही परमनंट करतो, 2 लाख 3 लाख 2 लाख 3 लाख असे पैसे घेतलेले आहेत, तर त्यांचा पण हिशोब व्हायला पाहिजे. तर त्यांनी जर जे परमनंट करताना त्यांना आश्वासन दिलं आहे त्यांना तुमचे पैसे तरी परत द्या, नाहीतर त्यांना परमनंट तरी करण्याचं तुम्ही काहीतरी आश्वासन द्या. नाहीतर तुमची माझ्याशी गाठ आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्र निर्माण सेनेची गाठ आहे. आम्हाला काय पडलेली नाही. आमचे नगरसेवक म्हणून आम्ही काय लॉलीपॉप लावणार नाही. हे धंदे आमचे नाहीत. लक्षात घ्या. आत्तापर्यंत कुठे होते नरेंद्र मेहता? माझं कळकळीची विनंती आहे. हे सगळे कॉन्ट्रॅक्टर हे लोकांचेच आहेत. असू दे तुमचे कॉन्ट्रॅक्टर, कारण तुम्ही आमदार म्हटले की तुमच्याकडे शिफारस करायला लोक येणार, पण तुम्ही त्यांना पगार द्यायला लावायला पाहिजे. हे आमची विनंती आहे तुम्हाला. तुमच्याकडे शिफारस तुम्ही दिलाय, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे. सगळं ठीक आहे. तुम्ही तुमचं घेवाणदेवाण आम्हाला काय लेणं देणं नाही, पण त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे टायमावर दे म्हणून तुम्हाला सांगलं. फायर ब्रिगेडमध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे. तुमच्या माध्यमातून सांगतो, फायर ब्रिगेडमध्ये या ठिकाणी PF भरलेला नाही. PF भरत नाही तर त्याला क्रिमिनल ऑफेन्स आहे. क्रिमिनल ऑफेन्स असून सुद्धा मीरा भाईंदर महानगरपालिका कानाडोळा करते. ह्याच्यावर जातीने लक्ष घालून आयुक्तांनी त्याच्यावर निर्णय द्यावा. कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नगरपालिकेने जर पैसे PFचे दिले असतील कॉन्ट्रॅक्टरला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने भरले नसतील तर कॉन्ट्रॅक्टर फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे. त्या जेल आहे. PFचे जर पैसे भरले नाही तर त्याला जेल आहे. तर ते कशाला त्याला लपवत आहेत त्यांच्या. आणि जेव्हा टेंडर देताना फार मोठे माझ्याकडे काय कॉन्ट्रॅक्टर पण मला 4-5 भेटून गेले. साहेब आम्हाला फसवण्यात आलं आहे, आम्हाला टेंडर, ह्याच्या अगोदर जे दिलीप ढोळे होते, मारुती गायकवाड होते, मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, या लोकांनी आम्हाला फसवलं आहे. आम्हाला टेंडर देताना फार मोठे आमिष दाखवले त्यांनी, तर ते कुठे फुलफिल झालेलं, त्यांना फसवण्यात आलं आहे. त्यांनी मला येऊन मला तक्रार केली. मी त्यांना सांगितलं तुम्ही आता मीटिंग लावतो, त्या मीटिंगमध्ये तुम्ही या, बोलू शकत नसाल तर आम्हाला सांगा, आम्ही बोलतो तुमच्या वतीने आणि आम्ही तुमच्या वतीने बोलायला तयार आहे नगरपालिकेशी. पण आता त्यांनी मला माझ्याकडे तक्रार केलेली आहे. तर मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो आता तुम्ही सावध राहा. आता तुमचे दिवस आलेले आहेत. लक्षात घ्या. समजलं की नाही. आता तुम्हाला सळो की पोळो करून आम्ही सोडणार नाही, हे लक्षात घ्या. हा दगड फक्त परत एकदा मी आयुक्तांना सांगतो आणि अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो, परत एकदा हा दगड बघून ठेवा. हाच दगड पडणार आहे तुमच्या गाडीवर, हे लक्षात घ्या. ह्याच्यानंतर ऐकायची भूमिका नाही. आता आपल्याला बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला संविधान शिकवलं आहे, पण अन्याय करायचं शिकवलेलं नाही. आता भरपूर झालं, यांचे गडा आता भरलेला आहे. त्यामुळे आता यांना तसंच्या तसं उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणून मी आयुक्त असतील, ते उपायुक्त असतील किंवा जे कर्मचारी असतील त्यांना मी प्रामाणिकपणे परत एकदा विनंती करतोय, 10 तारखेच्या आतमध्ये पगार व्हायला पाहिजे. बस, आम्हाला दुसरं काय ऐकायचं. 10 दिवसाच्या आतमध्ये पगार नाही झाला 10 तारखेच्या आतमध्ये तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल. पगार कुठून आणायचा? कॉन्ट्रॅक्टर कधी पगार करत नाही तर नगरपालिका पगार करते. म्हणजे कुठली सुविधा कुठली आम्हालाच कळत नाही आहे. 4-4 महिने 3-3 महिने आपले जे पशु ज्या डिपार्टमेंटचे माणसं 4 महिने पगार नाही. 4 महिने करणार काय? दुधाचं बिल, घराचं भाडं, मुलांची फीज आणायची कुठून पैसे? त्यामुळे आता भरपूर झालं. कारण मी निर्णय घ्यायचं कारण तुम्हाला सांगतो, एका महिलेचा अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा बायकोचा मला फोन आला. त्या महिलेचा फोन आला, मला बोलले दादा तुमच्याशी एक पण माणूस कोण बोलत नाही, महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनेच उचल घेतली जाते, प्रत्येक टायमाला तुम्ही येता. आता कुठेतरी दादा ठोस पाऊल उचला, नाही तर ह्याच्यामध्ये आम्हाला ना दिवसांदिवस आम्ही खर्चत चाललोय. 4 महिन्याचा पगार थकवायचा, 1 महिन्याचा द्यायचा, 3 महिन्याचा पगार थकला परत 1 महिन्याचा द्या, अशी परिस्थिती मीरा भाईंदर महानगरपालिका चालू आहे. तर मला वाटतं हे आयुक्त असतील, हे मला इनोसेंट वाटतात चेहऱ्याने तरी, तर त्यांनी जातीने त्याच्यावर लक्ष द्यावा ही प्रामाणिक इच्छा आमची आहे. धन्यवाद. अजून